महानगरपालिका निवडणुकीचे शेवटचे 4 दिवस बाकी आहे। अशातच बघितलं असेल तर नागपुरात प्रचार जे आहे ते शिगेला पोहोचलेला आहे आणि उमेदवार थेट आहे आता तर्री पोहाचा आस्वाद घेत जे आहे ते मतदारांशी संवाद साधत आहे। आपल्यासोबत धर्मपाल भाऊ मेश्राम आहेत। भाऊ काय सांगाल, तर्री पोहाचा आस्वाद घेत आहेत तुमचे उमेदवार, तुमचे नेते, काय एका अर्थानं हा तर्री पोहाचा आस्वाद मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतला, काय आस्वाद तुम्ही येणाऱ्या काळात नागपूरकरांना द्याल? तर्री पोहा हे नागपूरची ओळख आहे आणि त्यातल्या त्यात नागपूरचं सावजी हे तर्री पोह्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे। खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर्री पोह्यावर लोकांसोबत चर्चा केली। या नागपूरचा विकास साधताना तर्री पोह्याला जागतिक बाजारपेठेत देखील नेण्याचं काम नागपूर शहराचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलेला आहे। आम्ही या नागपूर शहराचा विकास प्रामाणिकपणाने साधलेला आहे। या नागपूर शहराला विकासाचे नवे परिमाण दिलेले आहेत, नवी मापदंड निर्माण केलेले आहेत। इथल्या एम्स असतील, इथल्या IIIT असेल, IIM असेल, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नॅशनल फायर कॉलेज, सिम्बायोसिस, नरसिंहोंजीचं KG to PG, वाटोड्याचं नंदीग्राम, बंटीभाऊ परिवहन सभापती असताना वाटोड्यामध्ये आणलेलं इलेक्ट्रॉनिक बसचं चार्जिंग स्टेशन, या ठिकाणचं अद्यावत आणि सुसज्ज असं वाटोड्याचं पोलीस स्टेशन, इथले अंतर्गत सिमेंट रस्ते, उड्डाण पूल, मेट्रो शहर म्हणून ओळख नावारूपास आलेलं हे शहर, या सर्वार्थानं सर्वांगीण आणि सर्वसमावेशी विकास आम्ही आणि आमच्या नेतृत्वानं, कृष्णाभाऊ खोपडेंनी तर पूर्व नागपूरचा पार चेहरा मोहरा बदलून दिला। मला विश्वास आहे की माझ्यासह आदरणीय बंटीभाऊ कुकडेजी, शारदाताई बाराईजी, सीमाताई ढोमनेजी आम्हाला चौघांनाही प्रचंड बहुमतानं या प्रभागातली जनता निश्चितपणाने निवडून देईल। कोरोना काळात आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आपली स्तुतीसुद्धा केली होती की ज्या पद्धतीने परिवहन विभाग एक चांगला काम आपण केला। यंदा आपण काय करणार आहे, कारण की अनेकदा आपण नगरसेवक राहिलेले आहे, आपण लोकांना भरभरून निवडून देणार, नागपूरच्या जनतेची अपेक्षा आपल्याकडे आहे, कसं अपेक्षा पूर्ण करायला आपण? सर्वात आधी तर आम्ही जे कामं केले त्या कामाची आपणच सांगितलं की नितीनजींनी सराहना केली। ॲम्ब्युलन्स कमी पडत होते, आम्ही बसेसला कन्वर्ट केलं, बसेसला ॲम्ब्युलन्समध्ये कोविड काळामध्ये कन्वर्ट केलं। त्याची दखल मान्य नितीनजींनी हे जे कार्य केलं पूर्ण देशाने घेतली आणि त्यांनी ॲम्ब्युलन्स बसेसमधला ॲम्ब्युलन्समध्ये कन्वर्ट केलं, विकास केला। कृष्णाभाऊंच्या माध्यमातून बस डेपो आणला, धर्मपाल भाऊंच्या माध्यमातून CCTV कॅमेरे मंदिरांमध्ये विहारांमध्ये लावण्यात आले आहे। आता आम्ही चारही उमेदवारांचं एकच स्वप्न आहे की इथे सिम्बॉयसिस आहे, इथे वातानुकूलित बस डेपो आहे, पण इथे जो डम्पिंग यार्ड आहे त्याला हद्दपार करायचा आहे। हे आमच्या चारही नगरसेवकांचं म्हणजे चारही आमच्या उमेदवारांचं हे स्वप्न पण आहे, हा संकल्प पण आहे आणि याला साथ आम्हाला आमचे कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांनी पण दिलेली आहे। ज्यावेळेस हे डम्पिंग यार्ड हद्दपार होईल तर इथला प्रभाग अजून सुरक्षित, स्वस्त आणि सुशिक्षित प्रभाग होईल। आपण बघू शकता की चारही उमेदवार त्यांनी चारही उमेदवार जे आहे ते तर्री पोहाचे आस्वाद घेतात। एकीकडे नागपुरात सावजी प्रसिद्ध आहे आणि एकीकडे मतदारांना भेटासाठी संपूर्ण जे उमेदवार आहेत ते जे आहेत ते या तर्री पोहाकडे आले, त्यामुळे एक वेगळी ओळख जी आहे नागपूरची होणार आहे असा सुद्धा विश्वास या संपूर्ण उमेदवारांना वाटत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त सभा होत आहे आणि त्याची